साळो ग्रामपंचायत मधील या मालेगावातील हनुमान मंदिर किमान 150 वर्षांपूर्वीचं आहे। त्या कौलारू स्थितीतील मंदिरात भगवान श्री हनुमान मंदिर यांची मूर्ती ही कर्जत तालुक्यातील सर्वात उंच मूर्ती समजली जाते। पूर्वीचे कौलारू 20 बाय 25 फूट या आकाराचे होते। मंदिराचा परिसर मोकळा असल्याने 3 गुंठे जमीन गावठाण जमिनीमधील मंदिर नव्याने उभे राहावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले। त्यासाठी सर्वात आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपला 10 लाखाचा आमदार निधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धार संकल्प सोडला। 1.5 वर्षापूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला सुरुवात झाली आणि आज 27 फूट रुंद आणि सुरू 43 फूट लांब असे प्रशस्त मंदिर उभे राहिले आहे। मंदिराच्या जीर्णोद्धार निमित्ताने पुरोहितांच्या मंत्रोच्चारमध्ये होम हवन आणि विधी करण्यात आले। गणेश पूजन, पुण्याह, कुटीर हवन, शांती होम, जलश्रीवास आदी विधी गुरुवर्य जानकीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कमलाकर बिलवकर पुरोहित यांनी पूर्ण केले। ते कलशारोहण गुरुवर्य जानकीनाथ बाबा यांच्या हस्ते झाले। जीर्णोद्धार निमित्ताने आदल्या रात्री पालखी सोहळा गाव प्रदक्षिणा झाली। या सोहळ्यात सर्व ग्रामस्थ सहभागी झाले। तर हरिपाठ श्री विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ पाषाणे यांनी हरिपाठ सादर केला। तर भजनाची बारी प्रसिद्ध गायक नयन गवळी आणि टीम कडून झाले। कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कशेळे।